नमस्कार, मी प्राध्यापक सचिन चंद्रकांत सस्ते. मी गेल्या 20 वर्षापासून BSc कॉम्प्युटर सायन्सला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवत आहे. तसेच 2008 पासून मी कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन माळेगाव बुद्रुक येथे BSc कॉम्प्युटर सायन्सचा हेड म्हणून कार्यरत आहे. तसेच सध्या मी शब्दधन सोशल फाउंडेशन या संस्थेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ठीक आहे, आज आपण पाहणार आहे 12वी मॅथमॅटिक्स नंतर करिअरच्या संधी काय असणार आहेत याच्यावरती आपण असं बोलणार आहे. तर सुरुवातीला आपण करिअर म्हणजे काय हे पाहणार आहे. आपण आता नक्की करिअर कशाला म्हणायचं. आता पाहिजे 2 एक्झाम्पल देतो आपण. सर्वांनी 3 इडियट्स हा चित्रपट पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो आमिर खान तो फरांच्या घरी गेलेले असतात आणि फरांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी ती फोटोग्राफी केलेली असते. तर आमिर खान त्याच्या वडिलांना सांगत असतो की त्यांनी एवढी छान फोटोग्राफी केली तर तुम्ही त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर का बनवत नाही. कारण त्याची आवड काय आहे, तर फोटोग्राफी त्याची आवड आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याला कुठं टाकलेलं असतं, तर इंजिनिअरिंगला टाकलेलं असतं. आणि मग तो इंजिनिअरिंग काय करत असतो, असंच करत असतो की त्याला इंजिनिअरिंगची व्यवस्थित जमत हे नसतं. त्याचं लक्ष सर्व कुठं असतं, त्याची आवडच कुठलं असते, तर फोटोग्राफी ही त्याची आवड आहे. तर त्यावेळेस त्याच्या वडिलाला पटत नाही, पण नंतर तो काय करतो की त्याच्या वडिलाला कन्व्हिन्स करायचं होतं. शेवटी काय करतो, तो त्याच्या वडिलाला कन्व्हिन्सिंग करत असतो. तर त्यावेळेस तो काय सांगत असतो की थोडाफार पगार कमी मिळेल, माझ्या मित्रांपेक्षा मला पगार कमी मिळेल, पण त्या पगारामध्ये मी काय करेल, सर्व ॲडजस्ट करेल. पण मला काय करायचं आहे, माझी जी आवड आहे ती आवड मला काय करायची, जपायची. तर करिअर म्हणजे काय लक्षात ठेवा. फक्त करिअर म्हणजे काय करायचं, आपल्याला जी आपली आवड आहे ती आवड म्हणजेच आपलं करिअर आहे. म्हणजे आपण म्हणतो ह्या कोर्सला खूप डिमांड आहे, त्या कोर्सला खूप डिमांड आहे. तर डिमांड हे कुठल्या कोर्सला नाही, लक्षात ठेवा. तर तुमची आवड हेच तुमचं करिअर आणि तुमची आवड हेच तुमचे काय असणार आहे, डिमांड असणार आहे. लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्ही फक्त आता तुमचे जे हे आहे करिअर, तर तुम्ही ते पैशाशी न जोडता तुमच्या आवडीशी जोडलं पाहिजे असं मला वाटतं ते. ठीक आहे. आता आज 12 मॅथमॅटिक्स नंतर ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या संधीच मी सांगणार आहे. आता त्या संधीमध्ये पहा, कुठलीही संधी लहान नाही, कोणतीही संधी मोठी नाही. लक्षात ठेवायची, सर्व संधीला समान फायदा आहे. सर्वात मोठे काय तर तुमची आवड सर्वात मोठी आहे, हे लक्षात असू दे सुरुवातीला. ठीक आहे. मग आपण आता इंजिनिअरिंग बद्दल बोलणार आहे, तुमचं प्लेन सायन्स बद्दल बोलणार आहे. 12वी नंतर ज्या काही पर्याय असणार आहेत, तुम्हाला जे काही कोर्स असणार आहेत त्या कोर्सबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्ही ठरवायचे की त्या कोर्समधून तुम्हाला कोणता कोर्स सूट होणार आहे ते तुम्ही पाहायचं आणि त्याप्रमाणे त्याची तयारी करायची. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. आता हे आपलं एक्झाम्पल पिक्चरमधलं झालं की बाबा त्यांनी त्याची आवड पाहिली कुठली, तर फोटोग्राफीची. आता आपले शब्दधन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज वाबळे सर, आज ते MSc कॉम्प्युटर सायन्स केले आहे त्यांनी. आणि MSc कॉम्प्युटर सायन्स नंतर जर ते कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं असतं, आज ते 40-50 लाखाचं त्यांनी पॅकेज घेतलं असतं. पण त्याचं पॅशन काय होतं, बोलणंही त्यांचं पॅशन आहे. किंवा समाजसेवा म्हणतो आपण, त्यांना काय समाजसेवा करायला आवडती. आज त्यांनी असे भरपूर मुलं आहेत की त्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट असे लेक्चर दिले आहेत. मला वाटतं हजारो मुलांचं पुढे करिअरमध्ये काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी हजारो लेक्चर दिले. किंवा भाषण करणे, कीर्तन करणे हे त्यांचं काय पॅशन आहे. मग त्यांनी काय केलं, तर कंपनीमध्ये न जाता त्यांनी पर्याय कुठला निवडला, तर एक संस्था स्थापन केली, शब्दधन सोशल फाउंडेशन. आणि या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांसाठी काय करतात, ते वेगवेगळे म्हणजे वक्तव्य अरेंज करतात आणि त्या मुलांना प्रत्येक विषयांची माहिती व्हावी की जेणेकरून विद्यार्थ्यांना 12वी नंतर काय करता येईल की त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाता येईल. याच्यासाठी त्यांची धडपड आहे आणि ते खूप मोठं काम करतात सध्या की मुलांना काय होत आहे त्याच्यामधून सर्व माहिती होते. ठीक आहे. तर आपण काय करूयात, 1 by 1 प्रत्येक कोर्सची काय करूयात आपण माहिती घेऊयात. तर सुरुवातीला मी काय करणार आहे, 12वी नंतर इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस आहेत त्या इंजिनिअरिंगच्या कोर्सेसबद्दल आपण माहिती घेऊ. तर कुठला ट्रेड केल्यानंतर काय आपल्याला पुढं कशामध्ये नोकरी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि नंतर सेम आता जसं इंजिनिअरिंगला मध्ये आपण जेवढे कोर्सेस करतो ते सेम कोर्सेस आपण प्लेन सायन्समध्ये सुद्धा करू शकतो. BSc त्याला म्हणतो आपण. BSc मध्ये सुद्धा आपण ते सेम कोर्सेस काय करू शकतो, आपण करू शकतो. आपण ते त्याला म्हणतो आपण प्लेन सायन्स म्हणतो आपण. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इंजिनिअरिंग किंवा प्लेन सायन्स याच्यामध्ये लहान मोठं काही नाही. तुमची फक्त काय महत्वाचे आहे, आवड महत्वाची आहे. तुम्हाला जे आवडतंय तिकडे तुम्ही जायचं आहे. ठीक आहे. तर आता मी सुरुवात करतो. आता सुरुवातीला इंजिनिअरिंग पासून सुरुवात करतोय. आता पहा, इंजिनिअरिंगमध्ये काही वेळेस बघा आपण काय म्हणतो, हा BTech झालाय, हा BE झालाय. दोघंही काय झालेले असतात, इंजिनियरच झालेले असतात. इंजिनिअरिंग दोघांनी केलं असतं. पण BE आणि BTech यातला आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. आता BE म्हणजे काय म्हणतो आपण,
बीई आणि बीटेक दोघांचा सिलेबस बी जवळजवळ सेम असतो, दोघांना डिग्री सेम असते. फक्त बीई मध्ये काय असतो, थेरॉटिकल पार्ट बऱ्यापैकी असतो, जास्त काय असतो, थेरॉटिकल पार्ट असतो. आणि बीटेक मध्ये अप्लाइड पार्ट जास्त असतो. म्हणजे थोडक्यात काय बीटेक मध्ये तर प्रॅक्टिकल नॉलेजवरती भर दिलेला असतो बीटेक मध्ये. फरक एवढाच आहे, दोन्ही 4 वर्षाचे कोर्स आहेत बीई आणि बीटेक. बीई अप्लाइड थेरॉटिकल पार्ट आहे बऱ्यापैकी आणि बीटेक मध्ये अप्लाइड पार्टचा समावेश असतो. ठीक आहे. बरं, आता अभियांत्रिकी आपण काय म्हणतो, इंजिनिअरिंगलाच काय म्हणतो आपण अभियांत्रिकी. अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंगचे जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला. पाहता एरोनॉटिकल अभियांत्रिकी आहे, ऑटोमोबाईल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन आहे, औद्योगिक आहे अभियांत्रिकी, त्याला आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणतो आपण. माहिती तंत्रज्ञान आहे, IT म्हणतो आपण त्याला. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी आहे, तेच इंग्लिशमध्ये त्याला तेच नाव आहे. केमिकल आहे, केमिकल अभियांत्रिकी, केमिकल इंजिनिअरिंग आहे. मायनिंग इंजिनिअरिंग आहे, त्याला आपण खाण अभियांत्रिकी म्हणतो आपण. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. नंतर काय सागरी अभियंता, त्याला काय म्हणतो आपण मरीन इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. नंतर प्रिंट आणि माध्यम तंत्रज्ञान म्हणतो आपण त्याला, प्रिंट अँड मीडिया टेक्नॉलॉजी. न्यूक्लिअर इंजिनिअरिंग म्हणजे काय म्हणतो आपण परमाणु अभियांत्रिकी. नंतर काय आहे विद्युत अभियांत्रिकी आहे. विद्युत नंतर काही डेअरी तंत्रज्ञान आहे. काही डेअरी तंत्रज्ञानचे काही हे आहेत कोर्सेस आहेत की जे आपल्याला मॅथमॅटिक्स नंतर सुद्धा करता येतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. नंतरच आहे ते आर्किटेक्चर आहे, मर्चंट नेव्ही आहे, नॉटिकल टेक्नॉलॉजी आहे, नॉटिकल टेक्नॉलॉजी त्यातील BSc आहे. नंतर नेव्हल आर्किटेक्चर अँड शिप बिल्डिंग मधील बीटेक ही पदवी आपल्याला करता येते. या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, व्यावसायिक पायलट, एव्हिएशन म्हणजे विमान म्हणतो आपण, विमानमधले आणि संरक्षण असे काही इंजिनिअरिंग मधले पार्ट्स आहेत पहा. ठीक आहे. आता अभियांत्रिकीमधले जे काही पार्ट आहेत त्याचा आपण थोडक्यात पाहू की जे काही एक्झाम आहेत, काही केंद्रीय पातळीवरती एक्झाम घेतले जातात आणि काही प्रत्येक राज्य त्या राज्याचे एक्झाम असतात पहा. 2 टाईपचे एक्झाम होतात इंजिनिअरिंग नंतर. एक आहे ते केंद्रीय पातळीवरती होणारे एक्झाम्स आहेत आणि बाकीचे जे आहेत ते काय आहेत तर त्या राज्याचे राज्य सरकार ते एक्झाम काय करत असतात, कंडक्ट करत असतात. ठीक आहे. आता केंद्रीय पातळीवरची पहिली एक्झाम आहे त्याला म्हणतो आपण JEE म्हणजे काय जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. JEE मेन एक्झाम म्हणतो आपण त्याला. आता JEE मेन एक्झाम ही केंद्रीय पातळीवरती घेतली जाते पहा. NTA या संस्थेमार्फत ती एक्झाम घेतली जाते. आता त्याच्यातून काय होतं पहा, जर आपण ही एक्झाम दिली तर भारतातील ज्या NITच्या संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्या भारतामध्ये संस्था आहेत, तर आपल्या मेरिट प्रमाणे त्या NIT मध्ये आपण काय करू शकतो, आपण प्रवेश घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आणि JEE मेन ही जी एक्झाम आहे तीच आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला पुढं जी ॲडव्हान्स एक्झाम आहे ती ॲडव्हान्स एक्झाम आपल्याला देता येते. म्हणजे ॲडव्हान्ससाठी आपण काय होऊ शकतो, आपण क्वालिफाय होतो. आणि ॲडव्हान्स एक्झाम दिल्यानंतर आपल्याला IIT मध्ये प्रवेश घेता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे MST CET. आता MST CET ची एक्झाम दिल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामधील जे शासकीय, निमशासकीय आणि जे खाजगी महाविद्यालयात आहेत त्या महाविद्यालयामध्ये आपल्याला काय करता येते तर आपल्याला ऍडमिशन घेता येते. ठीक आहे. इंजिनिअरिंग IIT मध्ये करा किंवा आपल्या खाजगी संस्थेमध्ये करा किंवा गव्हर्नमेंट संस्थेमध्ये करा, कोर्सेस तेच आहेत. ठीक आहे. ठीक आहे. फी मध्ये काही फरक असेल किंवा जे काही कंपन्या असतात प्लेसमेंटसाठी कंपनी येत असतात त्याच्यामध्ये थोडंफार फरक असेल. ठीक आहे. पण आता सिलेबस मात्र काय असतो, प्रत्येक ठिकाणी सिलेबस सेम असतो. ठीक आहे. मग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जर वर्षी काय घेतली जाते आपल्या राज्यस्तरावर CET प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याला काय करतो आपण खाजगी अभियांत्रिकी किंवा आपल्या शासकीय अभियांत्रिकीमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर VIT VT म्हणतो त्याला आपण VT. तर VIT काय आहे, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या खाजगी विद्यापीठामार्फत, खाजगी विद्यापीठ येते तर त्याच्यामार्फत ही एक्झाम घेतली जाते. आणि ही एक्झाम दिल्यानंतर आपण त्यांचे जे काही संस्था आहेत तर त्याच्या संस्था कुठे कुठे आहेत, विद्यापीठ आहे तामिळनाडूमध्ये विद्यापीठ आहे, त्याचं आंध्र प्रदेश, भोपाळ व राजस्थान या 4 राज्यामध्ये त्यांच्या शाखा आहेत. तर तिथं आपण त्यांचं इंजिनिअरिंग करू शकतो आपण. तर तिथं बेसिक सायन्स शिकवलं जातं VIT त्याचप्रमाणे काय आहे तर IISc म्हणून बेंगलोरमध्ये एक संस्था आहे, तिथं सुद्धा आपल्याला काय करता येतं ती एक्झाम देऊन बेसिक सायन्समध्ये आपल्याला BSc करता येते, MSc करता येते,
PhD, म्हणजे तो आपला इंटिग्रेटेड कोर्स असतो एक 6 वर्षाचा, तो कोर्स सुद्धा आपल्याला काय करता येतो तिथं. ठीक आहे. आता मणिपाल बीटेक मणिपालमध्ये आहे. तर मूळ सिक्कीम राज्यामध्ये ते विद्यापीठ आहे. तर त्या विद्यापीठाच्या शाखा सिक्कीम, कर्नाटक व राजस्थान या 3 राज्यात असून तर त्या मणिपालची सुद्धा आपण CET देऊन तिथं त्या राज्यामध्ये काय करू शकतो आपण एक्झाम देऊ शकतो आपण. NDA आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला संरक्षण दलात काम करायचं असेल तर तुम्हाला NDA पुण्यामध्ये आपल्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर तिथे काय करू शकता तुम्ही, त्याचीच एक्झाम UPSC तर्फे ती एक्झाम घेतली जाते आणि त्याची एक्झाम जर आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला पुण्यामध्ये ते NDAला ॲडमिशन मिळतं आणि NDAला ॲडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही संरक्षण दलामध्ये तुम्ही अधिकारी म्हणून काम करू शकता. ठीक आहे. नंतर कुठली आहे पहा, JEE ॲडव्हान्स. मी मग सांगितले JEE ॲडव्हान्स कशासाठी करतो आपण, तर IIT मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, JEE ॲडव्हान्स ही एक्झाम क्वालिफाय व्हावी लागेल. मग ठीक आहे, त्याच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला काय होईल ते ॲडमिशन भेटतील. ठीक आहे. आता कोमेड के ही काही कर्नाटक राज्य सरकार भारतातील विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यामध्ये काही जागा असतात भारतातील म्हणजे बाहेरच्या राज्यासाठी, तर त्याच्यासाठी ती कोमेड के ही एक्झाम घेतली जाते आणि त्याच्यात मार्केट थ्रू काय केली जाते, तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जातं. ठीक आहे. आता BITSAT बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्स ॲप्टिट्यूड टेस्ट, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे ही एक्झाम घेतली जाते. आता राजस्थानमधील पिलाली येथे त्यांची मेन शाखा आहे आणि त्यांचे राजस्थान म्हणजे राजस्थानमध्ये मेन शाखा, गोवा आणि तेलंगणा ह्या राज्यात त्यांच्या काय आहेत शाखा आहेत. त्या 3 शाखांमध्ये तुम्हाला ते ॲडमिशन देतात जर तुम्ही BITSATची एक्झाम जर क्वालिफाय झाला तर. ठीक आहे. नंतर AMU अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे ती युनिव्हर्सिटी आहे, तर तिची एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला तिथं ते ॲडमिशन मिळू शकतं. ठीक आहे. हे काही मी एक्झाम थोडंफार सांगितलेलं आहे, तुमच्या राष्ट्रीय पातळीवरचे असतील किंवा राज्य पातळीवरचे एक्झाम असतील त्या एक्झाम मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. तुम्ही कुठली एक्झाम द्या. तुम्हाला अजून सांगायचं आहे मला, आता प्रत्येक जण सांगतो बा, तुम्ही सुरुवातीला काय केलं पाहिजे, 12वीला गेले की तुम्हाला तुम्ही कट ऑफ ही केला पाहिजे, प्रत्येक कॉलेजचा असेल किंवा त्या इन्स्टिट्यूटचा जे तुम्हाला ॲडमिशन घ्यायची त्यामुळे कट ऑफ माहीत असलं पाहिजे. पण मला वाटतं 12वीला लगेच कट ऑफ पाहण्याची गरज नाही. 12वीला गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला काय केलं पाहिजे, जर जी एक्झाम आहे तर ती एक्झामचं काय केलं पाहिजे, सुरुवातीला जो सिलेबस आहे तर सिलेबसचा 100% स्टडी केला पाहिजे पहा. म्हणजे कट ऑफ प्रमाणे अभ्यास नाही करायचा आपला. अभ्यास कसा करायचा आपला, तर जो आपण स्टडी करणार आहे तो 100% आपल्याला करायचा आहे. हे लक्षात घ्यायचं तुम्ही. तुमचे 3 विषय समजा मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री, ह्या 3 विषयाचा आपल्याला फक्त परफेक्ट 100% अभ्यास करायचा. मग तुमची एक्झाम कुठली असू द्या, म्हणजे तुमचा NDA असू द्या, तुमची JEE मेन असू द्या, JEE ॲडव्हान्स असू द्या किंवा MST CET असू द्या, ह्याच्यावरती जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात ते क्वेश्चन कशावरती विचारले जातात, तर तुम्हाला जो सिलेबस शिकवलेला आहे जो तुमचा महाराष्ट्र बोर्डाचा, ते सिलेबसवरतीच क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्ही सुरुवातीला तुमचं फर्स्ट प्रायोरिटी काय असली पाहिजे, तर तुम्ही जो अभ्यास करताय ह्याचा कशाचा, महाराष्ट्र बोर्डाचा, तर तो स्टडी तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही कुठली एक्झाम फक्त आता नंतर जे तुम्ही म्हणता मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो आपण, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तयारी केली पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त हे करायची गरज नाही. म्हणजे कुठल्याही एका प्रकाशांची तुम्ही काय करू शकता, स्टडी मटेरियल घेऊ शकता. एक तर बन्सलचं घ्या, शिंगेजचं घ्या किंवा ठीक आहे जे मेन गुरु असं एक हे पहा आपल्याला PDF मिळतात. कुठल्याही एकाचे तुम्ही फक्त काय करायचे, ते एक रेफर करायचे, फक्त 3 रेफर करायचे नाही तर कुठले करणार, 3 रेफर केले तर तिघामध्ये तुम्ही पहा क्वेश्चन सेम असतात. त्यामुळे काय करायचं आपल्याला, तर स्टडी मटेरियल रेफर करताना कुठलंही एक स्टडी मटेरियल काय करायचं, रेफर करायचं आपल्याला. 2 आणि 3 असे स्टडी मटेरियल काय करायचे नाहीत, रेफर करायचे नाहीत. ठीक आहे. बरं, आता मी काय करतो तुम्हाला सुरुवातीला सांगतो, एरोस्पेस अभियांत्रिकी व एरोनॉटिकल अभियांत्रिकी. आता पहा ह्या दोन्ही शाखांमध्ये फरक काय आहे. एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये आता ही मेन शाखा आहे पहा, एरोस्पेस अभियांत्रिकी ही मेन शाखा आहे आणि एरोनॉटिकल ही एरोस्पेसची एक शाखा दिली आहे, त्याच्यातली एक शाखा दिली, एक पार्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एरोस्पेसमध्ये आपल्याला काय केलं जातं, त्याचा सर्व स्टडी शिकवला जातो आणि एरोनॉटिकलमध्ये त्याचा काही लिमिटेड पार्ट आहे तो एरोनॉटिकलमध्ये शिकवला जातो पहा. ठीक आहे. आता काय म्हटलंय पहा, एरोस्पेस अभियांत्रिकी वातावरणाच्या आत आणि बाहेरील दोन्ही बाजूंनी विमान आणि अंतराळयानाचे डिझाईन कव्हर करताना आपल्याला काय करावं लागतो, एरोस्पेस अभियांत्रिकी ह्याचा आपण काय करतो, अभ्यास करतो. एरोस्पेस अभियांत्रिकी एक आहे अभियांत्रिकी क्षेत्र आहे जे विमान आणि अंतराळयानाच्या
विकासास व्यापते. हे विमानामधून क्षेपणास्त्र आणि अंतराळ क्षेत्रापर्यंत सर्व प्रकारच्या विमानांच्या डिझाईन, देखभाल व सुधारणेवर काय करते, लक्ष केंद्रित करतोय. एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पहा सर्व प्रकारचं हे केलं जातं एरोस्पेसमध्ये. म्हणजे तुम्ही विमानाच्या संदर्भात असेल किंवा तिथल्या जे बाकीचे असतील विमानाच्या आसपासचे, म्हणजे त्याचं वातावरण असेल आसपासचं, तर त्याच्याबद्दल सर्व माहिती कसं दिली असते एरोस्पेसमध्ये. आणि एरोनॉटिकलमध्ये काय केलं जातं फक्त तर ते विमानाच्या संदर्भात जे असेल ते फक्त आपल्याला काय केलं जातं एरोनॉटिकलमध्ये शिकवलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, वैमानिकी अभियांत्रिकी म्हणतो आपण. एरोस्पेस आणि एरोनॉटिकल म्हणजे काय, वैमानिकी अभियांत्रिकी म्हणतो आपण त्याला. मग विमानाच्या संदर्भात फक्त आपल्याला काय येतं, एरोनॉटिकलमध्ये शिक्षण दिलं जातं. ठीक आहे, दोन्ही शिक्षण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आत्ताचं लेक्चर आपलं अंकुश पवार सर आणि सूरज शिंदे सर पाहतात, त्या दोघांचंही मी धन्यवाद मानतो. ठीक आहे. आता नंतरची शाखा आहे पहा, ॲटोमोबाईल अभियांत्रिकी. ठीक आहे. आता आपलं सर्व माहिती आहे सध्या जगामध्ये ॲटोमोबाईल हे जे क्षेत्र आहे ते खूप प्रमाणात चालतंय. आता ॲटोमोबाईल म्हणजे काय म्हणतो आपण, गाड्यांचं डिझाईन तयार करणे, त्याची रचना तयार करणे, त्याचा विकास, जो जुनं एखादा डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायचं असेल त्याची डेव्हलपमेंट, दुरुस्ती, उत्पादन, हे सर्व जे कार्य आहेत ते काय करू शकतो आपण ॲटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये आपण करतो. ठीक आहे. आता ज्याने ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे ॲटोमोबाईलमध्ये, तर तो काय करू शकतो, तर तो डिझाईन करू शकतो. ठीक आहे. ॲटोमोबाईलचे जे गाड्या असतात, आपण कार्स असतात, तो डिझाईन करू शकतो, त्याची दुरुस्ती करू शकतो आपण. ठीक आहे. किंवा ॲटोमोबाईल डिझायनर म्हणून काम करू शकतो किंवा इंजिनियर म्हणूनही तो काय करू शकतो आपण त्या कंपनीमध्ये आपण काम करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. आता सिव्हिल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सिव्हिल कुठंही करतो आपण. तुमचे रस्ते असतील, इमारती, विमानतळ, बोगदे, धरण, पूल, पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया, ह्या सर्व ठिकाणी आपण काय करतो, तर सिव्हिल इंजिनियर त्या सर्व ठिकाणी काम करू शकतो. ठीक आहे. आता बांधकामाच्या खर्चापासून तो प्रकल्प तयार करून प्रकल्प पूर्ण करण्यापर्यंत सर्व काम कोण पाहत असतो, तर सिव्हिल इंजिनियर पाहत असतो. तो कुठला पाहत असतो, स्ट्रक्चरल असेल, पर्यावरणविषयक त्याच्यामध्ये विचार करावा लागतो, जिओटेक्निकल, जलसंसाधने, वाहतूक, बांधकाम, नगर रचना, हे त्याचे काय विशेषीकरण आहेत पहा. आणि रोजगार काय आहे, तर डिझाईन, सुरुवातीला मी सांगितले, तो डिझाईन करू शकतो, बांधकाम करू शकतो, त्याच्यात संशोधन करू शकतो, शिक्षण क्षेत्रातही काम करू शकतो तो. ठीक आहे. अभियांत्रिकी सेवा, राज्य सरकार असेल, स्थानिक सरकार असेल किंवा केंद्र सरकारचे काही एक्झाम असतील, ते एक्झामही तो काय करू शकतो आपण सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर देऊ शकतो आपण. ठीक. मग सिव्हिल इंजिनियरला आपला राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये प्राधान्य असतं. तसंच आपण काय करू शकतो, आपण खाजगी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो आपण. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा काय करू शकतात, ते काम करू शकतात सिव्हिलमध्ये. ठीक आहे. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी. आता इलेक्ट्रॉनिक्स पहा, सध्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हे सध्या एक नंबरला आहे पहा. इलेक्ट्रॉनिक्सचे आपण बरेच प्रॉडक्ट वापरतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्किट्स, ट्रान्समीटर, रिसिव्हर, इंटिग्रेटेड सर्किट्स आपण पाहतो बा. कॉम्प्युटरमध्ये जे सर्किट वापरले जातात त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणतो आपण. या सर्किट्स जे काही असतील हे असतील काय म्हणतो आपल्याला, तर ते बनवण्याचं काम कोण करू शकतो आपण, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये जे इंजिनिअरिंग झालेली आहेत तर ते काय करू शकतात, ही बनवण्याचं काम करू शकतात. आणि त्याच्यानंतर जे काही मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स आहे, एनालॉग म्हणतो आपण. आता ज्यांचं BCA झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंगला विद्यार्थी असतील त्यांना माहीत आहे एनालॉग किंवा डिजिटल ट्रान्समिशन, डेटा, आवाज, चित्रीकरणाचे देवाणघेवाण, हे जे काही काम असतील ते तो कोण करू शकतो, कम्युनिकेशन अभियांत्रिकी ज्यांनी केलेलं आहे, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, तर तो त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण काम करू शकतो आपण. ठीक आहे. आता ज्या काही कंपन्या आहेत, आता मला वाटतं ENTC मध्ये म्हणतो आपण, तर गव्हर्नमेंटच्या जवळ नाहीच आहेत, पण खाजगी बी खूप चांगल्या चांगल्या संस्था आहेत की त्याच्यामध्ये इंजिनियर म्हणून आपण काय करू शकतो, आपण काम करू शकतो आपण. बरं. आता काय म्हटलं बा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंता काय करतात पाहता, दूरदर्शन आणि ग्रामीण भागात TV, टेलिफोन, इंटरनेट सेवा आणणाऱ्या उपग्रहांची रचना व देखभाल करण्याचे काम हा अभियंता करीत असतो. हे अभियंते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या प्रगत संप्रेषण सुविधा देखील तयार करतात. ठीक आहे. बरं. आता काय म्हटलं, कारण ते भारतीय टेलिफोन इंडस्ट्रीज, नागरी उड्डयन, विविध राज्यामधील विकास केंद्रे याच्यामध्ये सुद्धा ते काय करू शकतात, काम करू शकतात. आकाशवाणी असेल, टपाल तार विभाग असेल, रेल्वे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असेल, DRDO, अशा
ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते काय करू शकतात, ते काम करू शकतात. ठीक आहे. आता हे अभियंते काय करू शकतात, गेटची परीक्षा पास होऊन उत्तम अशा सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीमध्ये महत्वाच्या पदावर ते कार्य करू शकतात. त्यासाठी त्यांना काय करावं लागतं, तर गेट एक्झाम देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डाटा सायन्स, डेटा अनालिसिस, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पॉवर, वायरलेस कम्युनिकेशन अशा विविध क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. अजून काय सायबर सिक्युरिटी आहे, नेटवर्क डिझायनिंग आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये खूप आपल्याला असे संधी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये सर्वात जास्त संधी आपल्याला इथं आहेत कारण सध्या सर्वात जास्त काम कुठं चालू आहे, तर ह्याच क्षेत्रामध्ये चालू आहे. म्हणजे आताच्या काळातील मग आपण काय म्हणू शकतो, मोबाईल, टॅब, लॅपटॉप तसे सर्व उपकरणे इंटरनेटशी जोडण्याची व वायरलेस बनवण्यासाठी ही अभियंते काय असतात, प्रयत्नशील असतात. ठीक आहे. म्हणजे बनवण्यापासून ते पुढच्या जे काही सेवा असतील त्याच्या संदर्भातील तर त्या सेवा देण्यापर्यंत ही अभियंते काय करणार आहेत, त्याच्यावरती काम करत असतात. बरं. आता नंतर आहे औद्योगिक अभियांत्रिकी. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला. आता इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग मध्ये काय पहा, तर हे सुद्धा क्षेत्र खूप मोठं आहे. प्रत्येक कंपनीमध्ये आपल्याला ज्यांनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केलेलं आहे ही अभियंत्याची गरज असणार आहे. तर आता काय म्हणतो आपण, वेळ, पैसा, मनुष्य तास, मशीन टाइम, ऊर्जा आणि मूल्य हे आपल्याला काय करायचं असतं, तर हे ऑप्टिमाइज करायचं असतं. ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, आपल्याला सुधारणा करायची असते. मनुष्य तास, मशीन टाइम हे सर्व मॅनेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे. तर त्यासाठी काय करू शकतो आपण, औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये जे काम केलं आपण, तर आपण कारखान्याला त्याच्या सर्वाधिक संभाव्यतेपर्यंत, म्हणजे कारखाना काय करणार असेल तर त्याला ऑप्टिमम प्रत्येक गोष्ट काय पाहिजे असते, तर सर्वोत्तम पाहिजे असते. तर ते सर्वोत्तम होण्यासाठी औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंग ज्यांनी केलेलं आहे तर त्यांना काय त्याच्यामध्ये जॉब मिळू शकतो आपण. ठीक आहे. आता काय म्हटलंय, औद्योगिक अभियंते कुठं कुठं काय काय करू शकतात, ते तर ते उत्पादन करू शकतात. ठीक आहे. आता मी काय सांगितलं, कंपनीमध्ये जे काय असेल, कुठली कंपनी असेल त्याच्यामध्ये उत्पादन ते करू शकतात. लोकांवरती नियंत्रण, त्याच्यामध्ये जे कामगार वगैरे असतील ते, मशीन. ठीक आहे. जर इंजिनियर असेल तर तो मशीन दुरुस्तीसाठी करू शकतो किंवा मशीन तयार करू शकतो आपण. साहित्य, माहिती आणि ऊर्जा या क्षेत्रामध्ये काय काय करू शकतात, काम करू शकतात. आता काय म्हटले त्यांनी, वापर सांगितले, लोकांची व्यवस्थापन करणे, व्यवसाय संघटनेच्या पद्धती आणि तंत्रज्ञानाद्वारे उत्पादकता वाढवण्याचे ते काय करू शकतात, प्रयत्न करू शकतात. किंवा गणिताच्या पद्धती आणि मॉडेलच्या मदतीने ते काय करू शकतात, आवश्यकतांचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याच्यामध्ये ते काय करू शकतात, सुधारणा करू शकतात. ठीक आहे. वेगवेगळ्या डिझाईन्स ते काय करू शकतात, गणिती पद्धतीचा वापर करून ते तयार करू शकतात. आर्थिक नियोजन करू शकतात. ते वस्तू आणि सेवांच्या भौतिक वितरणासाठी, जर आता फक्त आपण वस्तू तयार केली तर ते आपल्याला काय केलं पाहिजे, ती वस्तू लोकांमध्ये विकली पाहिजे, सेवा दिली पाहिजे. ते तर त्याचं जे काही वितरण आहे, ती सिस्टीम डिझाईन आहे, ती सिस्टीम ते डिझाईन करू शकतात. ठीक आहे. त्या अगदी सिस्टीम बेस असली पाहिजे, तर कार्यक्षम असली पाहिजे. ठीक आहे. वेतन, ठीक आहे, त्याच्यात करू शकतात. वेतन प्रशासन प्रणाली. विशेषीकरण काय म्हटले, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोसेसिंग प्लॅन्ट टाकू शकतात. ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात. वस्तूंच्या वितरणाचे ऑप्टिमायझेशन करू शकतात. ते नोकरीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ते सिस्टीम लावत असतात. कामगारांना मोबदला देण्यासाठी यंत्रणेची रचना करत असतात. ठीक आहे. आता ते हेच आहे बघा, ते कुठं कुठं काम करू शकतात, संगणक, इलेक्ट्रॉनिक उत्पादन, नंतर मशिनरी उत्पादन, एरोस्पेस उत्पादन, भाग उत्पादन. ठीक आहे. एरोस्पेसमध्ये आपण म्हणतो एरोस्पेस किंवा एरोनॉटिकल जे म्हणतो आपण, त्याचे जे काही भाग आहेत जे असतील तर ते आपण कंपनीमध्येच तयार करतो. आपण वालचंदनगर, बारामतीमधील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे आपण एअरक्राफ्ट असतील किंवा त्याची जे काही हवाईसाठी पार्क लागतात त्याचे तिथं उत्पादन होतं. अशा कंपन्यांमध्ये सुद्धा हे इंजिनियर काय करू शकतात, काम करू शकतात. ठीक आहे. मोटर वाहन विभाग असेल, प्रत्येक मोटर वाहन विभागामध्ये काम करू शकतात. अभियांत्रिकी सेवा किंवा सल्ला मसलत संस्था याच्यामध्ये ते काय करू शकतात, काम करू शकतात. ठीक आहे. नंतरचं जे आहे ते माहिती तंत्रज्ञान, काय म्हणतो आपण त्याला, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT म्हणतो आपण त्याला. दोन्ही वेगवेगळ्या शाखा आहेत, माहिती तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटरमध्ये आपण काय करतो तर सॉफ्टवेअरमध्ये काम करत असतो. जे कंपनी वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवत असतात. आपण मल्टीनॅशनल कंपनी असतील, TCS असतील, इन्फोसिस असतील, आपण नाव ऐकलेली असतात. तर हे काय करत असतात, जे सॉफ्टवेअर असतात तर ते सॉफ्टवेअर तयार करण्याचं ते काम करत असतात. ठीक आहे. आता माहिती तंत्रज्ञानामध्ये पहा, लॉजिक डिझाईन, मायक्रो प्रोसेसर सिस्टीम डिझाईन, संगणक आर्किटेक्चर आणि संगणक इंटरफेसिंग यासारख्या गुंतागुंतीच्या विषयाबद्दल आपल्याला काय केलं जातं, याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं माहिती तंत्रज्ञानामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला जर याच्यामध्ये नोकरी करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे,
तर सॉफ्टवेअर तयार करता आले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे शिकवलं जातं की सॉफ्टवेअर कसे तयार करायचे, त्याचा परत वापर कसा करायचा, किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर असतील, वेगवेगळ्या इंटरनेटवरच्या माहिती असेल तर त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला IT मध्ये शिकवलं जातं. आता काय म्हटलंय, संगणक हार्डवेअरच्या निर्मिती आणि स्थापनेसाठी तपासणी, डिझाईन, विकास, चाचणी आणि देखरेख करणे. म्हणजे ते काय बनवतात, संगणक चिप असेल, सर्किट बोर्ड असेल, संगणक प्रणाली असेल, कीबोर्ड, राउटर, प्रिंटर यासारखे संबंधित उपकरणे. ठीक आहे, ते बनवणे, त्याच्यामध्ये सुधारणा करणे, म्हणजे डिझाईन करणे काय असेल ते विकल्यानंतर त्याची सेवा देणे, हे सर्व कामं ते करू शकतात. डिझाईन, चाचणी, सर्किट आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक. ठीक आहे, डेटा आणि मल्टीमीडिया प्रसारित करणे, हार्डवेअरच्या वेगवेगळ्या तुकड्यांमधील इंटरफेसवर कार्य करणे. ठीक आहे, असे काही कामं ते करू शकतात IT मध्ये. कृत्रिम बुद्धिमत्तेवरती काम करू शकतात. ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि नेटवर्क, संगणक डिझाईन, संगणक सॉफ्टवेअर, रोबोटिक्स या क्षेत्रामध्ये काय करू शकतात, ते काम करू शकतात. आता त्यांनी रोजगार क्षेत्र दिले बघा, काय म्हटले, संगणक उत्पादन, आर्थिक सेवा, रासायनिक कंपन्या. ठीक आहे, जे केमिकल कंपनी असतील त्याच्यामध्ये सुद्धा ते काम करू शकतात. सल्लामसलत संस्था, वाहतूक, दूरसंचार, उत्पादन विकास, नॅनो टेक्नॉलॉजी, आरोग्य सेवा, हरित ऊर्जा, एरोनॉटिक्समध्ये ग्राहकांचा माल, वेब विकास, माहिती तंत्रज्ञान आणि डेटाबेस व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये IT मधील लोक काय करू शकतात, काम करू शकतात. ठीक आहे, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आणि सेम कॉम्प्युटर ज्याचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे ते काय करू शकतात, तर वेगवेगळ्या ज्या सॉफ्टवेअर कंपनी आहेत त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करू शकतात, किंवा डेटा हे प्रोग्रॅमर म्हणून सुद्धा काय करू शकतात, ते काम करू शकतात. ठीक आहे, आता नंतरचं जे आहे ते केमिकल इंजिनिअरिंग आहे पहा, केमिकल अभियांत्रिकी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा पहा खूप वाईड स्कोप आहे या केमिकल अभियांत्रिकीसाठी. आता त्याला काय म्हणतो आपण, केमिकल अभियांत्रिकी, किंवा त्याला मराठीत काय म्हणतो आपण, रसायन अभियांत्रिकी. बरं, आता रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच उज्ज्वल भवितव्य आहे. ज्यांना भारतात आणि परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान हा एक चांगला पर्याय आहे. या क्षेत्रामध्ये उत्तमपणे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यास प्रचंड संधी उपलब्ध आहेत. पण ठीक आहे, त्या संधी कुठं कुठं आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहे. पहा, पहिलं काय म्हटले, संशोधन आणि विकास, R&D म्हणतो आपण, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर, संशोधन आणि विकास इंजिनियर या संबंधित विभागामध्ये, तसेच केंद्र शासन संचलित संशोधन संस्थांमध्ये ME केमिकल इंजिनिअरिंग, MTech केमिकल टेक्नॉलॉजी, PhD धारक अभियंत्यांना संधी मिळते. ठीक आहे, आता योग्य तो प्रॉडक्ट आणि योग्य प्रक्रिया शोधणे, तसेच नवीन प्रॉडक्ट प्रक्रियेसहित विकसित करणे, वैयक्तिक स्तरावर पेटंट, कॉपीराइट्स इत्यादीद्वारे उत्पन्नाची हमी तसेच कर्तृत्वाची सुरक्षित असल्याने कुशाग्र बुद्धीच्या अभियंत्यांना संशोधनासाठी जगभर कायम स्वरूपी मागणी असणार आहे. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ही सुरुवातीच म्हटले. नंतर काय करू शकतो तो, प्रोसेस डिझाईन इंजिनियर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा काय दिले आहेत, वेगवेगळे पार्ट दिले आहेत. दुसरं काय म्हटले, प्रोसेस डिझाईन इंजिनियर, तो काय करू शकतो आपण, तर हा रसायन अभियंता आणि तंत्रज्ञ यांचा ग्रुप असतो. तो प्रिलिमिनरी डिझाईन पासून ते फायनल डिझाईन पूर्ण करायपर्यंतच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. याच्यामध्ये फक्त काय करायचं जातं, डिझाईन केलं जातं, प्रोसेस डिझाईन इंजिनिअरिंग. नंतर काय आहे, प्रोजेक्ट इंजिनियर, किंवा त्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट मॅनेजर, म्हणजे कारखाना उभारण्यासाठी निवड केलेल्या जागेवर प्रोसेस आणि मेकॅनिकल डिझाईनच्या आधारित उपकरणांची, यंत्रांची स्थापना करून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करून त्याचा दर्जा तपासून दाखवेपर्यंतच्या कामाचा यात अंतर्भाव असतो. ठीक आहे, नंतर काय आहे, सुपरविजन इंजिनियर आहे, औद्योगिक सुरक्षितता तिला राखू शकतात, मार्केटिंग इंजिनियर आहे. ठीक आहे, 5-6 पार्ट त्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केली तर त्याच्यामध्ये 5-6 प्रकारचे तुम्हाला काय मिळू शकतात, नोकरी मिळू शकतात. ठीक आहे, अजून बरेच आहेत पहा. रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञानामध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर काही विशिष्ट व्यवसाय कौशल्ये आत्मसात केल्यास, ठीक आहे, म्हणजे आपला भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा दोन्ही ठिकाणी, किंवा तुम्ही गेट एक्झाम दिल्यानंतर सुद्धा भारतात आणि भारताच्या बाहेर चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही इंजिनियर म्हणून काम करू शकता. आता तिथे बरेच सांगितलं बघतो, नेदरलँड असेल, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, ह्या प्रत्येक देशामध्ये जे कंपनी आहेत त्या कंपनीमध्ये तुम्ही काय करू शकता, इंजिनियर म्हणून काम करू शकता. किंवा भारतामध्ये सुद्धा ज्या काही केमिकल कंपनीज असतील त्या कंपनीमध्ये तुम्ही काय करू शकता, इंजिनियर म्हणून काम करू शकता. ठीक आहे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आपण पाहिलेच आहे. मग असे इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स घटकांशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची
संधी प्राप्त होते. म्हणजे अगदी तो प्रॉडक्ट तयार करण्यापासून त्याचं डिझाईन, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा, नंतर त्याची काय सेवा करायची असेल सेवा, त्याच्यानंतर म्हणजे ती वितरित केल्यानंतर या सर्वांचं काम कुठे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये केलं जातं. अगदी वस्तू बनवण्यापासून वस्तू विकून त्याची देखभाल करण्यापर्यंत सर्व कामं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये शिकवली जातात. ठीक आहे. नंतर आहे सागरी अभियंता, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मरीन इंजिनियर म्हणतो आपण त्याला. आता महासागर अभियांत्रिकीकडे अफाट महासागर म्हणूनच एक्सप्लोर करण्यासाठी अनेक क्षेत्र आणि फील्ड आहेत. आता सागरी अभियंतामध्ये पहा तुम्ही इंजिनियर म्हणून काम करू शकता आपण. तर ते दोन प्रकारचे काम असतात पहा. एक तर तुम्ही काय करू शकता ते त्याच्यावरची जे आहे, आता आपल्याला माहिती आहे मरीन इंजिनियर म्हणजे काय म्हणतो आपण, ते एकदा बोट पाण्यामध्ये गेली की ती 6-6 महिने किंवा 4-4 महिने पाण्यामध्येच असते. तर आपल्याला तिथं इंजिनियरची गरज पडते. तर त्या इंजिनियरने काय पाहायचं, त्या बोटीमध्ये जे काय बिघाड होत असेल म्हणजे मेंटेन ठेवायची, बोट त्यांनी काय करायचे मेंटेन ठेवायची. किंवा बाकीचा पार्ट काय म्हणतो आपण, जे मॅनेजमेंट आहे बाकीचं, म्हणजे मेंटेनन्स सोडून जे बाकीचं मॅनेजमेंट आहे, तर ते मॅनेजमेंट पाहण्यासाठी सुद्धा तिथे एक अधिकाऱ्याची गरज असते. तर हे अधिकारी कुठून करतात, जर तुम्ही मरीन इंजिनियर हे जे केलं तुम्ही तर त्याच्यामधून ते अधिकारी घडतात. तर पहा आता काय म्हटले, महासागर अभियंते स्वायत्त पाण्याखालील वाहने तयार करण्यापासून, ठीक आहे, मग त्या बोटीचा बोट सोडून अजून जी काही वाहने असतील पाण्याखालील वाहने, तर ती तयार करण्यापासून त्यांचा ध्वनी सिग्नलचा अभ्यास किंवा समजा संकटात सापडलेल्या माशांचा मागोवा घेणाऱ्या आणि संरक्षणाची साधने शोधून काढू शकतील असे अभियंत्यांची काय असते, याचा मरीन इंजिनिअरिंग नंतर आपल्याला याच्यामध्ये खूप वाव आहे. बरं, नंतरचं आहे परमाणु अभियांत्रिकी. आता ह्याला काय म्हणतो आपण पहा, न्यूक्लिअर इंजिनिअरिंग. आता न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पहा, हा इंजिनिअर झाल्यानंतर त्याने चांगलं काम करायचं का काय करायचं हे त्याच्यावरती डिपेंड आहे. आता पहा न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतो आपण, जर आपण एखाद्या शहरावरती बॉम्ब टाकला तर न्यूक्लिअर इंजिनिअरिंग करून तो अभ्यास काय केला आपण, तर चुकीच्या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे. पण न्यूक्लिअर इंजिनिअरिंगचा अभ्यास केला तर आज मानवी जीवनासाठी आपण तुम्ही भरपूर काम करू शकता न्यूक्लिअर इंजिनिअरिंग केल्यानंतर. तर काय म्हटलंय पहा, कर्करोगाच्या ट्यूमरवर उपचार करण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण न्यूक्लिअर इंजिनिअरिंगचा वापर करू शकतो आपण. आता जीवाश्म इंधन पहा, काही दिवसांनी जीवाश्म इंधन संपणार आहे. तर त्याचा ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर न्यूक्लिअर एनर्जीचा आपल्याला काय करायला यूज करून जे पुढचे असणार आहे, म्हणजे आपण हे करतो पहा, पेट्रोल असेल, डिझेल, हे काय म्हणतो आपण, याला जीवाश्म इंधन म्हणतो आपण. ठीक आहे. आता हा इंधनाचा वापर काही दिवसांनी हे इंधन काय होणार आहे, संपणार आहे. तर इथून पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला काय करावं लागणार आहे, न्यूक्लिअर एनर्जी वापरावं लागणार आहे इथून पुढं. ठीक आहे. आता विभक्त अभियंते, ठीक आहे, न्यूक्लिअर इंजिनियर म्हणतो आपण त्याला, न्यूक्लिअर एनर्जी. विभक्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, न्यूक्लिअर म्हणतो आपण. ठीक आहे. हे आपलं लेक्चर प्राध्यापक कुंडलिक गावरे सर ऐकत आहेत, त्यांचे मी धन्यवाद मानतो. ठीक आहे. आता विभक्त ऊर्जा म्हणजे काय म्हटले आपण त्याला, न्यूक्लिअर एनर्जी. सध्या न्यूक्लिअर एनर्जीवरती खूप काम चालू आहे पहा. न्यूक्लिअर एनर्जी त्याला काय म्हणतो आपण, विभक्त ऊर्जा आणि किरणोत्सर्गाचे फायदे मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रिया, उपकरणे आणि प्रकल्पांचे संशोधन व विकासामध्ये आपण याचा यूज करणार आहे. सध्या आपल्या भारतामध्ये बरेच न्यूक्लिअर प्लांट टाकले जातात पहा, आणि न्यूक्लिअर एनर्जीचा पर्याय हा सध्या मला वाटतंय बऱ्यापैकी आहे. आता आपण जो हे म्हणतो पाण्यापासून वीज निर्मिती करणे, पण त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. तर न्यूक्लिअर पर्याय सध्या जगापुढं एक चांगला पर्याय आहे. जर न्यूक्लिअर इंजिनिअरिंग आपण न्यूक्लिअर परमाणु अभियांत्रिकी केलं तर त्याच्यामधून आपण काय म्हणतात त्याला, न्यूक्लिअर एनर्जी हा जगाला एक पर्याय आपण देऊ शकतो आपण. पहा, वीज निर्मितीसाठी विभक्त वनस्पतींचे डिझाईन, विकास, देखरेख आणि ऑपरेट करणे हे काम आपण करू शकतो. तसंच काय म्हटलं आपण, परमाणु इंधनाचे उत्पादन, हाताळणी आणि वापर आणि अणुऊर्जेच्या पिढीद्वारे उत्पादित करणे, वेस्टेज म्हणतो आपण त्याला, कचऱ्याचे वेस्टेज, सुरक्षित विल्हेवाट लावणे त्याची, या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो आपण परमाणु अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर या गोष्टी आपण करू शकतो आपण. आता ह्याचे विशेष कुठे म्हटले बघा, नौदलाचं जहाज असेल किंवा अंतराळ येण्यासाठी विभक्त ऊर्जा स्रोत विकसित करणे. नौदलामध्ये वापरू शकतो आपण, अंतराळ येण्यासाठी ही एनर्जी आपण तयार करू शकतो आपण. किरणोत्सर्गी सामग्रीसाठी औद्योगिक आणि वैद्यकीय उपयोग शोधणे, वैद्यकीय ह्याच्यासाठी आपण सुद्धा काय करू शकतो आपण, न्यूक्लिअर एनर्जीचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो आपण. ठीक आहे. अणुऊर्जा उपकरणे जशी की अणुभट्टी आताच सांगितलं की आपण वीज निर्मितीसाठी आपण हे करू शकतो, रेडिएशन शिल्डिंग
किंवा घरी आणि व्यवसायात शक्ती पोहोचवण्यात मदत करण्यासाठी. बरं, ह्याचं रोजगाराचं क्षेत्र कुठलं आहे पहा? विद्युत उत्पादन सर्वात महत्त्वाचं आहे पहा, आणि वितरण. ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यातली इंजिनियर काय करू शकतात, काम करू शकतात. वैद्यकीय संशोधन, आता सांगितलं आपण वैद्यकीयमध्ये संशोधनामध्ये सुद्धा आपण काय सुटलं, जर इंजिनिअरिंग केलं आपण तर ते काम करू शकतो आपण. औद्योगिक इंजिनिअरिंगमध्ये काम करू शकतो आपण. बांधकाम साईट असेल, पर्यावरण असेल, संरक्षण असेल, पुरातत्व विभाग असेल, विभक्त इंधन डिझाईन, विभक्त म्हणजे काय म्हटलं आपण, न्यूक्लिअर असेल, त्याचे उपकरण तयार करणे. ठीक आहे. सहकारी संस्था असतील, आरोग्य सुविधा, नियामक संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा, सैन्य सेवा, या सर्व ठिकाणी याच्यामध्ये इंजिनिअरिंग करतील त्या सर्वांना अशा संस्थांमध्ये काय करायचे, काम करण्याची संधी मिळू शकते. नंतर आहे विद्युत अभियांत्रिकी. आपण वरती पाहिलेच आहे विद्युत अभियांत्रिकी. ठीक आहे. पारंपरिक दृष्टीने ही शाखा वीज निर्मिती, आपल्याला माहिती वीज निर्मिती आणि त्याचं वहन, पुरवठा या संदर्भात जो इंजिनियर असेल तो याच्यामध्ये विद्युत अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो काय करू शकतो, आपण काम करू शकतो आपण. ठीक आहे. आता त्याची कामं काय करू शकतो आपण, इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये अवलोकन व नियंत्रण करणे, इलेक्ट्रिकल वस्तूंची निर्मिती करणे, निर्मिती सुद्धा ते करू शकतात. इलेक्ट्रिकल वस्तूंची क्षमता ठरवणे, घरगुती व औद्योगिक वापरासाठी वीज बचत करणारी यंत्रे, उपकरणे निर्माण करणे, वीज निर्मिती दरम्यान नियंत्रण करणारे यंत्रे तयार करणे, वीज यंत्रांची निर्मिती, ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व तत्सम सेवा पुरवणे. बरं, काय आता मुख्य अभियंता म्हणून काम करू शकतो आपण, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये असेल तर किंवा खाजगीमध्ये. मुख्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, विद्युत तंत्रज्ञ, प्रोजेक्ट मॅनेजर, विद्युत सल्लागार, ऑपरेशन मॅनेजर, प्रोजेक्ट हेड, संशोधन, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, आपण संशोधन प्रमुख म्हणून सुद्धा काय करू शकतो, आपण काम करू शकतो आपण. म्हणजे आता सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. आपण नोकरी संधी आहेत सरकारी क्षेत्रामध्ये, आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा काय आहेत, आपल्याला खूप संधी आहेत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये संधी आहेत. बरं, ठीक आहे. शेवटचं पाठवलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आपल्याला सध्या मेकॅनिकलमध्ये खूप संधी आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय करू आपण, आता मेकॅनिकल इंजिनियर पहा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर अगदी प्रोडक्शन पासून ते प्रोडक्शन केल्यापासून त्याचे डिझाईन करणे, डिझाईन करणे, डिझायनर इंजिनिअरिंग असेल, प्लांट मॅनेजर असेल, वर्कशॉप असेल, तर या प्रत्येक ठिकाणी अगदी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची गरज पडते. मग डिझाईनपासून ती वस्तू तयार करण्यापासून, आणि त्याचे जे नंतर काय हे असतील, काय म्हणतो आपण त्याला, सुधारणा किंवा त्याच्यामध्ये काय दोष असतील ते दोष काढण्यासाठी, किंवा नंतरचे जे काही हे असतील सेवा असतील, म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम काढून देणे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, मेकॅनिकल इंजिनियर ह्या सर्व गोष्टीमध्ये काय करणार आहे, तो लक्ष घालतो आपण. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये मेकॅनिकलचे जे कंपनी आहेत त्या कंपनीमध्ये तो इंजिनियर म्हणून काम करू शकतो आपण. ठीक आहे. नंतरचं क्षेत्र आहे ते आर्किटेक्चरल. आता आर्किटेक्चरल म्हणजे काय म्हणतो आपण, वास्तुकला. ही सर्व कलांची जननी मानली जाते, कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी काय कला आहे की त्याच्यामध्ये प्रगती होत गेली आहे. म्हणजे आता बंगले असतील, अपार्टमेंट्स असतील, दुकाने असतील, ऑफिसेस असतील, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मंदिर असतील, बँका असतील, इंडस्ट्रीज कॉलनीज असतील, बागा, वसतिगृहे असतील, मॉल, मल्टिप्लेक्स असतील, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम, या मानव निर्मित स्थळामध्ये. मग ठीक आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपण डिझाईन केल्याशिवाय पुढे आपणच करत नाही. सध्या आपल्याला घर जर बांधायचं असलं तर आपण सुरुवातीला काय करतो, आपण आर्किटेक्चर करून काय करतो, आपण डिझाईन घेतो आणि नंतर त्या डिझाईन प्रमाणे आपण घर बांधतो आपण. ठीक आहे. किंवा आपला समजा एखादं आपल्याला दुकान जर टाकायचं असेल किंवा एखादं ऑफिस टाकायचं असेल तर आपण सुरुवातीला काय करतो, तर त्याची डिझाईन घेतो आपण, त्या डिझाईन प्रमाणे काय करतो, आपण त्याचं काम करतो. तर सध्या आर्किटेक्चरला सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. ठीक आहे. तर नाटा ही एक्झाम दिल्यानंतर आपण काय करतो, नाटाच्या एक्झाममध्ये जर क्वालिफाय झालो तर आपण आर्किटेक्चरला ऍडमिशन घेऊ शकतो आपण. ठीक आहे. मर्चंट नेव्ही. ठीक आहे. आता मर्चंट नेव्हीमध्ये काय करतो शकतो आपण पहा. आता मर्चंट नेव्ही थोडं वेगळं आहे. जगातील एकूण व्यापाराचा प्रकार 90% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. ठीक आहे. आणि सागरी मार्गाने जे व्यापार होतो, वाहतूक आहे ती आपण जे रस्त्याने करतो किंवा हवाई वाहतूक आहे
त्यापेक्षा सर्वात स्वस्त वाहतूक ही सागरी मार्गाची वाहतूक आहे. तर सागरी मार्गाने केलेली वाहतूक ही सर्वात स्वस्त असल्यामुळं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी खूप वाव आहे आपल्याला त्याच्यामध्ये. त्यामुळे मर्चंट नेव्ही आणि भारतीय नौदल या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने 3 विभाग येतात. तर हे विभाग जहाजाच्या रचनेवर अवलंबून असतात. पहिला विभाग असतो तो म्हणजे शिप डेक. यामध्ये कॅप्टन, मुख्य अधिकारी, द्वितीय श्रेणी अधिकारी, तृतीय श्रेणी अधिकारी, कनिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो. या खालोखाल दुसरा टप्पा येतो तो म्हणजे इंजिन. यामध्ये मुख्य अभियंता, रेडिओ अधिकारी, इलेक्ट्रिकल अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश असतो. त्या खालोखाल सलूनचा टप्पा येतो. यामध्ये केटरिंगचा विभाग येतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला संधी असतात. मर्चंट नेव्ही आता डेक ऑफिसर आता आपण वरती सांगितलेच आहे. त्यासाठी तुम्ही BSc नॉटिकल सायन्स हा 3 वर्षाचा कोर्स करून सुद्धा आपण मरीनमध्ये आपण काय करू शकतो, जॉब करू शकतो. आपण त्याचा डिप्लोमा करू शकतो. आपण इंजिन विभाग आहे. ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण नोकरी करू शकतो. आपण सलून विभाग आपण सांगितलेच आहे आता मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे. मर्चंट नेव्ही शिवाय आयात निर्यात होणे कठीण आहे. यामुळे या क्षेत्राला कधीही धोका नाही. जर प्रशिक्षित तरुणांना जहाजावरील डेक आणि इंजिन विभागात नोकरीच्या उत्तम संधी आपल्या याच्यामध्ये आहेत. जर तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये जर त्याच्या एक्झाम दिली आपण आणि जर त्या एक्झाममध्ये जर क्वालिफाय झालो आपण मर्चंट नेव्ही नंतर आपल्याला खूप चांगल्या संधी आहेत आणि त्याच्यामध्ये पॅकेजेस सुद्धा खूप चांगले असतात. तर मर्चंट नेव्ही हा चांगला पर्याय आपल्यासाठी आहे. ठीक आहे. नॉटिकल टेक्नॉलॉजी आपण सांगितली BSc मधून करू शकतो आपण. नेव्हल आर्किटेक्चर अँड शिप बिल्डिंग मध्ये सुद्धा. ठीक आहे. व्यावसायिक पायलट, एव्हिएशन आपण विमानामध्ये करू शकतो. आपण संरक्षण क्षेत्रामध्ये आपण मग सांगितलं आपण NDAची तयारी तुम्ही करून संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा काय करू शकता आपण जॉब करू शकतो आपण. ठीक आहे. आता आपण जे कोर्स पाहिले ते सेम कोर्सेस आपण BSc मध्ये सुद्धा करू शकतो. आपण आता BSc मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, खगोलशास्त्र म्हणतो आपण, फॉरेन्सिक सायन्स आहे, भूविज्ञान आहे, कृषी व माहिती तंत्रज्ञान, सांख्यिकी, औद्योगिक रसायनशास्त्र, फॅशन तंत्रज्ञान, होम सायन्स, न्यूट्रिशन, परत तुम्हाला सांगतो कम्युनिकेशन, समुद्री विज्ञान, हे सर्व कोर्सेस आपण जे वरती पाहिले हे तुम्ही BSc मध्ये सुद्धा काय करू शकता. प्लेन सायन्स मध्ये म्हणतो आपण. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या संधी आहेत. मग असं मी सांगितलं IISc बेंगलोरला एक संस्था आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर प्लेन सायन्स होईल. PhD सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत. तर प्लेन BSc मध्ये समजा तुम्ही फिजिक्स केलं, MSc फिजिक्स केलं, MSc केमिस्ट्री केलं तर तुम्ही NCL म्हणून संस्था आहे पुण्यामध्ये. तर तिथे तुम्ही सायंटिस्ट म्हणून काम करू शकता. जर PhD केलं तर असे भरपूर संस्था आहेत जे आपण बेसिक सायन्स म्हणतो आपण त्याला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बेसिक सायन्समध्ये अभ्यास करून पुढे PhD केलं तर तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. तसंच तुम्ही काय करू शकता, कंपनीमध्ये सुद्धा काम करू शकता तुम्ही. ठीक आहे. हे काही मी जे 12वी मॅथमॅटिक्स नंतरचे काही संधी आहेत म्हणजे इंजिनिअरिंगचे असतील किंवा प्लेन सायन्सचे असतील त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचे आपण फक्त की हे जे काही मी संधी सांगितलेले आहेत, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये कुठलंही फील्ड लहान नाही, कोणतंही मोठं नाही. पैशाची तुम्ही कंपॅरिझन करू नका. तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं मग ठीक आहे. आवड म्हणजेच करिअर आहे. आवडलाच आपण दुसरं नाव काय म्हणूयात, करिअर म्हणूयात. आवड म्हणजेच काय आहे, करिअर. तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही तयारी करा व्यवस्थित, त्याच्यामधून शिक्षण घ्या. तुम्हाला म्हणजे भविष्य असणार 100% त्याच्यामध्ये काय असणार आहे, भविष्य असणार आहे. तर सर्वांना माझ्यातर्फे म्हणजे जे पुढचे विद्यार्थी आहेत जे तयारी करतात त्याची, तर सर्वांना माझ्यातर्फे त्यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.